तर हे बघा मी मला सर्व केलेलं आहे ही वांगीची भाजी आणि ही पोळी. मला एवढीच भाजी राहिलेली कारण मम्मीला ते वावरात गेले तर त्यांना लागत होती, तर मम्मी म्हणे काही दूध खा आणि काही भाजी ठेवते. तर थोडी जास्त होती त्याच्यापेक्षा भाजी, तर माझ्या आजीने खाल्ली. सो मला एवढीच राहिलेली. आता एवढ्या याच्यामध्ये मला जेवण करायचं आहे. टेस्ट छान येते भाजीची, खायला पण एकदम भारी आहे. माझ्या मम्मीने केलेली स्वतः. माझी मम्मी खूप छान भाजी करते. तर मी आता जेवण करते आहे. मला जेवण झाल्यावर अभ्यास पण करायचा आहे कारण की माझी 10th आहे आणि आमचे पेपर पण जवळ येते. कोण कोण 10th ला आहे ते पण सांगा कमेंटमध्ये, आणि कोण कोण जेवण करते ते पण सांगा. बघा आमचं घर एवढं काही भारी नाही आहे, बट आता नवं होतं आहे. ही बघा आमची TV, इकडं देवघर. सो गाईज आता मला अभ्यास करायचा आहे. सो मला केमिस्ट्रीची एक्सरसाइज कंप्लीट करायची. तो मैं डाइजेस्ट, ओ माय गॉड, क्या हो गया देखो. माझ्याकडून ना एक काम पण धडजत नाही. मॅथ वन्सचे डायजेस्ट आहे आणि मला जे लागतं ना ते लवकर भेटतच नाही. हां आत्ताशी सापडली. आता हे सगळं आवरायला लागून. ओ माय गॉड, माझ्याकडून काहीच ठिकाण होत नाही. सो गाईज मी आता हे ठेवते आहे. आता मला अभ्यास करायचा आहे. चलो लेट्स गो. अच्छा आई कशी पट्टी बघा. हे बघा माझी बुक्स दिसत आहे का? हे बघा. हा बेल्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे. हे असं आहे. सी बघा, माझा फेवरेट बेल्ट मी मामाच्या घरून आणलेला आहे. सो आता मी फायनली अभ्यासाला बसलेली आहे. मी रात्री बायोची एक्सरसाइज कंप्लीट केली. माझे पेपर येते सो लय टेन्शन आहे. सो गाईस मी तुम्हाला माझी हँडरायटिंग दाखवते. हे बघा माझी हँडरायटिंग कशी आहे. त्याची तेवढी क्लिअर नाही दिसत आहे, बट माझी हँडरायटिंग छान आहे. हे बघा मी कालच हा लेसन कंप्लीट केलं. माझी ड्रॉइंग कशी आली ते पण तुम्ही सांगा. सो क्यूट. बघा माझी हँडरायटिंग. यार याची तेवढी क्लिअर नाही येते, बट माझी हँडरायटिंग छान आहे. सो आता मला ही एक्सरसाइज कंप्लीट करायचं. कोणता चॅप्टर आहे तो? केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आता याच्यात पण सापडायला खूप वेळ लागतो. आपण पेज नंबर बघू. ही मॅथची, हा इथं आहे सायन्सची. माय गॉड, माझं काय होतंय मला. फिफ्टी 55. बघा किती सारे एक्सरसाइज कंप्लीट करायची मला.
सो गाईज फायनली माझ्या केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरची अर्धी एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे विथ लर्न करून, म्हणजे मी राईट आणि लर्न सोबतच करते. सो आता आम्हाला सगळ्यात जास्त ताण लागलेली आहे, सो मी पाणी प्यायला चालली. चलो मेरे साथ. ओ माय गॉड, इथं पाणीच नाही. बघा आमच्या घराबाहेरचा व्ह्यू. सो आता मी परत अभ्यासाला बसली आहे. खूप सारा अभ्यास बाकी माझा. आणखीन एक एक्सरसाइजसुद्धा राईट करण्याने झाली, बट मी लर्न पण केली, त्यामुळं थोडासा टाईम लागला. माझे पुस्तक आत्ताशी माझा किती, हे बघा आत्ताशी 3rd क्वेश्चन कंप्लीट झाला आहे. आणखीन तो किती टोटल 7 का 8 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. सो मला आणखीन खूप सारे करायचे. 9 क्वेश्चन आहे, 9. सो माझे 1 2 3 4 5 6 आणखीन 6 क्वेश्चन राहिले बघा माझे. गॉड, माझे केस आज सगळे भुतनीसारखे दिसते. मी इग्नोर करा ह्या केसांना. बट मला सुट्टीच्या दिवशी खूप 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 एवढी लेझी होऊन जाते ना मी, मला काहीच करा वाटत नाही. बट शाळेत वेण्या घालून जावं लागतं. नाहीतर मला मोकळे केस सोडायला खूप आवडते, बट मला विचारायला नाही आवडत. बघा माझ्या कानात पण काही नाही. माझं ते झोपताना पडून जातं, सो मी ते एकदा पडलं तर नंतर घातलंच नाही. आणि हो, मी फ्लिपकार्टवरून पार्सल ऑर्डर केले होते, ते पण आलेले, मी तुम्हाला दाखवते. जस्ट वेट. सो गाईज, आता माझा अभ्यास झालेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे, पूर्ण नाही झालेला. सो इथं आई मला म्हटली मला थोडीशी चहा ठेव, कारण की आजीला तलब आहे माझी चहाची. सो मी आईसाठी चहा ठेवली. अँड बघा मी पुन्हा हेल्मेट लावून घेतलेला आहे आणि आता केस पण विचारलेले. पहिल्याने एवढं छान नव्हतं दिसत, बट आता कमेंट करून सांगा. हे बघा इथे चहा उकळती. हे बघा आमची शेगडी किती काळी झालेली. तिचं इथं पत्रा पण तुटायला आलेला आहे, बट आता नवी आणायची आहे. सो पप्पा म्हणे राहून द्या आता. सो मला आता दूध आणून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये. कशी आई चहा? चांगली. बघा माझ्या आजीला पण माझी चहा आवडलेली आहे. आई कशी पेती बघा. मी तुम्हाला पार्सल ऑर्डर केलेलं दाखवते. आई आत्ताशी काही 3:45 झाले. मम्मी असं होतं भाकरी करायच्या, भात टाकून द्यायच्या, पोळ्या करायच्या. हा, काजू करी करायची आज. काजू करी करायची. हे बघा कसं आहे. 1 मिनिट मी तुम्हाला खोलून दाखवते.
हे इयरिंग्स काढत घालतात निघून काय काढत घालतात. बघा ही रिंग. हे ब्रासलेट मॅचिंग. त्याला हे असे तर फिट करायचं. ही वॉच, सॉरी रिंग, ब्रासलेट आणि हे लॉकेट. हे बघा सगळं मॅचिंग आहे. आणि वॉच सुद्धा. ती चमकती. आता माझं सेकंड पार्सल. बघा ही माझी सँडल. मी तुम्हाला वेअर करून दाखवते. फुटवेअर आणलेली मी. छान आहे ना. मी माझ्या दिवाळीच्या ड्रेसवर मॅचिंग घेतलेली. सो गाईज याच ठिकाणी आपण आपला ब्लॉग एंड करतो आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटतो. बाय बाय. लव यू.